बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे उभारण्यात येणाऱ्या संत भगवान बाबांच्या मूर्तीचे दुरुस्तीचे काम सुरू असताना मूर्तीचे काही पार्ट जाळण्याचा प्रकार भाळवणीत झालाय। या प्रकरणी शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून कंपनी मालकावर त्यांनी संशय व्यक्त केलाय। बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे संत भगवान बाबा यांची 25 फुटी भव्य दिव्य मूर्ती मागील वर्षी विजयादशमीला विराजमान करण्यात आली। नगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारलेल्या या मूर्तीत काही त्रुटी असल्यानं त्यांनी पुन्हा सदर मूर्ती आवश्यक दुरुस्तीसाठी नगरला आणून भाळवणी येथे निखिल सुरेश शिंदे यांच्या कंपनीतील जागेत ठेवली। मूर्तीच्या पार्टचे काम पूर्ण झाले असताना शिंदे यांनी कंपनीची जागा वापरल्यापोटी कांबळेंकडे लाईट बिलाची मागणी केली। ती रितसर दिल्यानंतर कांबळे यांनी सावरगाव येथील भाविकांना मूर्तीचे पार्ट नेण्यासाठी बोलावले। मात्र प्रत्यक्ष या ठिकाणी सदर मूर्तीचे पार्ट जाळण्यात आल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे भगवान बाबा भक्तांसह प्रमोद कांबळे यांनाही मोठा धक्का बसला। कांबळे यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद देऊन शिंदे याने सदर पार्ट गायब करून काही भाग जाळल्याची तक्रार केली आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी कांबळे यांनी केली आहे। मी साकार केलेली आहे। दसऱ्याच्या वेळी ती सावरगावमध्ये बसवण्यात आली। त्या मूर्तीमध्ये कमी वेळ असल्यामुळे काही अडथळे आल्यामुळे काही त्रुटी राहिल्या होत्या। त्या पूर्ण करण्यासाठी त्याचं जे मॉडेल आहे या भाळवणीमधल्या स्टुडिओमध्ये त्या मॉडेलवर सुधारित काम मी साकार केलं होतं, त्याच्यावर तयार केलं होतं की बघ जे आपल्याला त्या मूर्तीमध्ये करायचं आहे। तर ते काम इथं तयार केलेलं असताना तयार करून ठेवलं होतं। ज्यावेळी आम्ही ते काम घ्यायला आलो त्यावेळी असं लक्षात आलं की त्याच्यातला एक पार्ट जो आहे महत्त्वाचा पार्ट तो गायब आहे, तो नाही दिसत, तो तोडलेला आहे, तो काढून नेलेला आहे पार्ट। तर तो कुठे गेला असावा पार्ट? आम्ही म्हणून त्याची या परिसरामध्ये शोधायची सुरुवात केली। तर पाठीमागे आम्हाला इथून एक कोपऱ्यावरून तो असा ओढत मोठा पार्ट येतो, तो ओढून नेता येत असं लक्षात आलं। ओढून नेलं आहे तर हे सानप साहेब हे स्वतः सावरगाव भगवान बाबांचे नाते आहेत, ते बरोबर होते। त्यांनी आम्ही बघितलं तर पार्ट नेला आहे आणि तो तिथं त्याच्या पुढे दिसत नाही, तिथं जाळलेला आहे। तो जाळलेला आढळला कारण ते आमची फायबर ग्लासची वूल जी आहे, ग्लास वूल, ती जळत नाही, ते बाकीचं वरचं हे जे आहे कोटिंग ते जळतं। तर त्याचे तुकडे तिथं पडलेले आढळले। मग लक्षात आलं का तो तिथं जाळलेला आहे। म्हणलं आता कोणी केलं असं हे काम माहीत नाही, आम्ही बरंच हे केलं। मी म्हटलं आता बघूया, आम्हाला हे काम लवकर करायचं होतं। तर आमच्या कारागिरांना मी सांगायला गेलो की ते हॉटेलमध्ये जेवत होते की हे ते तुम्ही बाकीचे जे तयार पार्ट आहेत ते घेऊन जा, मी हा पार्ट परत तयार करतो, कारण मला ते काम वेळेत आता पूर्ण करायचं आहे। तर मी ती तयारी केली। म्हटलं अजून कारागीर 2 घेऊन येऊन ते पूर्ण करू। ते सांगायला मी तिथे गेलो त्या हॉटेलमध्ये, त्या लोकांना समजून सांगितलं। त्यावेळेस मला एक आय विटनेस असे भेटले की त्यांनी मला सांगितलं की माझ्यासमोरचं पार्ट निखिल शिंदे यांनी जाळलेला आहे आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं माझी त्यांची काही ओळख नाही। ते म्हणाले मी खूप घाईत होतो, मी या पार्ट बनवायच्या ह्याच्यात होतो। मग ते म्हणले अहो तुम्ही जे म्हणताय ते पार्ट माझ्यासमोर जाळला। अजून काही आय विटनेस तिथं हजर होते, ते काम करत होते त्या ठिकाणी। तर असं का केलं असं मला अतिशय, म्हणजे एखाद्या कलाकृतीचं ते पण भगवान बाबांसारख्या आपण ज्यांना दैवत मानतो अशा महापुरुषाच्या मूर्तीचा पार्ट जाळणं ही अतिशय दुःखद गोष्ट आहे। त्यामुळं मग मी आणि तिथं जी माझी काम करतानाची मशिनरी आहे ती पण मशिनरी तिथनं गायब झालेली आमच्या नोकरांनी सांगितली। मग त्यामुळे मी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध फिर्याद दिलेली आहे। दुसरीकडे मूर्तीच्या कामात असे अडथळे आणले जात असल्यानं भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे। मी विनायक सानप, मी राष्ट्रीय संत भगवान बाबांचा नातू आहे। ही मूर्ती बनवला चालू झाल्यापासून माझ्या कमीत कमी 50 ते 60 चक्रा इथं झालेल्या आहे। तर दसऱ्यामध्ये थोडे काही कांबळे साहेबांची ती चुक्या झाल्या होत्या। मूर्ती टायमिंगला भेटली नाही आहे, शेवटच्या क्षणाला भेटली। त्या गडबडीमध्ये त्यांच्या काही चुकी झाल्या होत्या। तर ते दुसऱ्या दिवशी तिथं आल्याच्यानंतर आम्हाला बोलले ह्याच्यामध्ये माझी पण नुकसान आहे आणि माझ्याकडून खूप चुक्या झालेल्या आहेत, मला खूप ह्या जागेवर त्रास झालेला आहे। तर मी ही मूर्तीची तुम्हाला मी परत अजून व्यवस्थित करून देईन, ह्याचे पार्ट काही मी नवीन बनवणार आहे। तर नेने पार्ट बनवत असताना यांना जवळजवळ 2 महिने कालावधी त्याच्यामध्ये गेला। तर ग्रामस्थ मंडळी, ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, 25 लोक यांच्या स्टुडिओमध्ये आले। मला भाऊनी फोन केला, जे भाऊ गोलार हे पण साहेब आले होते, त्यांनी मला फोन केला। हे गावातले लोक खूप चिडलेले आहेत, कांबळे साहेबावर खूप रोष आहे त्यांचा, तुम्ही या नाना तिथं। मी आल्याच्या नंतर त्यांचं जागेवाल्याचं त्यांचं काहीतरी लाईट बिल थकलं होतं। तर त्यांनी 1,50,000 रुपये कॅश स्वरूपामध्ये निखिल भाऊला मोजून दिलेले, स्वप्नील शिंदे पण होते। आणि इथं स्वप्नील भाऊनी मला सांगितलं
की तुमचे पार्ट सगळे म्हणजे तुमचं काय जे मटेरियल असेल ते उद्या घेऊन जा. तर मी आदल्या दिवशी आलो होतो तर ते पार्ट बीट सगळे रेडी झालेले होते. पण यांचं लाईट बिल असल्यामुळं मी कांबळे साहेबांना सांगितलं त्यांचा काय व्यवहार असेल ते पूर्ण करा. त्यांनी पूर्ण केला व्यवहार. मला स्वप्नील शिंदेंनी सांगितलं तुम्ही गाडी पाठवून द्या, तुमचं मटेरियल तयार आहे तर घेऊन जा. ज्या वेळेस मी टेम्पो पाठवला इथं, ललित मिसाळ म्हणून ड्रायव्हर आहे, त्याचा स्वतःचा टेम्पो आहे, तर तो आला तर त्याला असं कळलं इथं आल्याच्या नंतर की बुवा जो मेन पार्ट आहे त्या पार्टशिवाय आपण मूर्तीचं काही नाही करू शकत, हा पार्ट गायब आहे. त्यांनी मला फोन केला तर कांबळेंचं तेवढं कांबळे साहेबांचा फोन आला की मूर्तीचं पार्ट नाही आहे. म्हणलं असं कसं होईल, काल आपण पाहिलं तू बघून आलो तर ओके झालेलं आहे सगळं. म्हणले हो, आम्ही इथं आलो तो पार्ट नाही आहे. तो मग इकडं तिकडं शोधायला चालू केलं. तेव्हा घोडांच्या पाठीमागच्या साईडला काहीतरी वळलेलं होतं. मी म्हणलं हे काय वळलेलं आहे बघावं, पण ते माझ्या लक्षात नाही आलं. म्हणलं असं काहीतरी. त्याच्यानंतर कांबळे साहेबांना माहिती भेटली की बुवा यांनीच जाळला आहे कुणी. आता ती कोणी जाळला आहे तर डिपार्टमेंटचं काम आहे, ते आमचं काम नाही. डिपार्टमेंटला ही नम्र विनंती आहे, हा भगवान बाबाचा पाठ जाळला आहे, हा सोपं नाही आहे, खूप अवघड होईल. आणि समाजाच्या वतीने सांगतो ती जो व्यक्ती असेल त्याला माफ होणार नाही आणि आम्ही करून देणार नाही, ही नम्र विनंती. विनायक सानप यांनी भगवान बाबांच्या मूर्तीचे पाठ जाळणारा कोणीही असला तरी त्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शिल्पकार कांबळे यांनी अतिशय भव्य दिव्य भगवान बाबांची मूर्ती दसऱ्याच्या वेळी साकारली होती. त्यानंतर या कामातील त्रुटी दूर करण्यासाठी महत्त्वाचे काम चालू असताना मूर्तीचे पाठ जाळण्याचा प्रकार झालाय. त्यामुळे पोलिसांनी सदर प्रकरणाचा कसून तपास करण्याची मागणी होत आहे. प्रतिनिधी सचिन कलमदाणे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.